नमस्कार मित्रमैत्रिणी, तुमचं माझ्या ह्या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे। अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रीची सुरुवात होते। तर आजपासून नवरात्रीची सुरुवात झाली आहे, म्हणून प्रथमतः तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। या नवरात्रीमध्ये आपण नवदुर्गेच्या 9 रूपांची पूजा अर्चा, मंत्रजप, भजन, कीर्तन करतो। तर आज नवरात्राची पहिली माळ म्हणजे पहिला दिवस आहे। तर हा पहिला दिवस आणि ही पहिली माळ देवीच्या शैलपुत्री या रूपाला समर्पित आहे। आज देवीची शैलपुत्री या रूपाची पूजा केली जाते। देवी शैलपुत्री ही हिमालयातील हिमावत राजाची कन्या आहे आणि ही साक्षात सती देवीचं स्वरूप आहे। देवी शैलपुत्री हिच्या ललाटावरती अर्धचंद्र आहे आणि तिच्या एका हातामध्ये त्रिशूळ आहे आणि दुसऱ्या हातामध्ये कमळाचे फूल आहे। या देवीचे वाहन नंदी आहे, म्हणून तिला वृषभारूढा असेही म्हटले जाते। असे म्हणतात की या देवीची पूजा अर्चा मंत्रजप केल्यास पत्रिकेतील चंद्रदोष हा नाहीसा होतो। शैलपुत्री या देवीचे आवाहन सर्व नद्या, तीर्थ आणि सर्व दिशांनी केले जाते। या देवी सर्व भूतेषु शैलपुत्री रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः हा या देवीचा मंत्र आहे। शैलपुत्री ही देवी हिमालयाची कन्या असल्यामुळे तिला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे, म्हणून आज पांढरे वस्त्र परिधान करून देवीला पांढरी फुलं अर्पण करून तसेच पांढऱ्या रंगाचा समावेश असलेली मिठाई अर्पण करून या देवी मातेची पूजा केली जाते। शैल म्हणजे पाषाण आणि यापासून ठाम राहण्याची प्रेरणा आपल्याला मिळते, म्हणून आज शैलपुत्री देवीची प्रार्थना करून तू तुझ्या सर्व भक्तांच्या मनोकामना तू पूर्ण कर अशी। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसेच ह्या नवरात्रामध्ये मी देवीच्या पूर्ण 9 रूपांची माहिती तुम्हाला देणार आहे, म्हणून माझे व्हिडिओ नक्की पहा। धन्यवाद।